नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गडसिंग, पीडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांचा सर्जन। आज आपण एक खूप कॉमन अशा आजाराबद्दल बोलणार आहे, अपेंडिक्स। खूप जणांनी असं ऐकलं असेल की त्याचा अपेंडिक्सचा त्रास झालेला आहे, अपेंडिक्स आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल। तर हे अपेंडिक्स काय नवीन उगवतं का, खूप जणांचे प्रश्न असतात। किंवा अपेंडिक्स अचानक कसं काय झालं। तर अपेंडिक्स हा शरीरात प्रत्येकाच्या असणारा एक भाग आहे। तो आतड्याचा एक छोटासा तुकडा असतो, जिथं लहान आतडं आणि मोठं आतडं जॉईन होतं। तिथं अपेंडिक्सची छोटीशी ट्युब्युलर असं एक स्ट्रक्चर असतं। त्याच्यामध्ये आपलं जे आतडं असतं त्याला दोन तोंड असतात, वरून एक आणि खालून एक। म्हणजे जे काय अन्न आहे ते वरून घेतलेलं खालून पास होत असतं। पण अपेंडिक्स हे ब्लाइंड एंडेड असतं, म्हणजे त्याच्यात फक्त एंट्री होते आणि एक्झिट होते। ह्या अपेंडिक्स मध्ये जर घाण जाऊन अडकली तर ती घाण परत माघारी येऊ शकत नाही। त्याच्यामुळे अपेंडिक्स मध्ये इन्फेक्शन व्हायला लागतं आणि ते इन्फेक्शन झालं की पू तयार होतो आणि अपेंडिक्सला सूज येते। ह्याला आपण अपेंडिसायटिस म्हणतो। आणि अपेंडिक्सला कधीच ऑपरेशन करायचं नसतं, पण अपेंडिक्स मध्ये ज्यावेळेस इन्फेक्शन होऊन त्याचं अपेंडिसायटिस मध्ये रूपांतर झालं असतं, तर तेव्हा आपल्याला ते ऑपरेशन करून ते काढावं लागतं। आता हे अपेंडिक्स जर आपण काढलं ना तर काय होईल, जी अपेंडिक्स मधली घाण आहे ती फुटून परफोरेटेड अपेंडिक्स होऊन शरीरामध्ये सगळा पू आणि विषबाधा तयार होऊ शकते। म्हणून आपल्याला अपेंडिसायटिस झाल्यानंतर लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करायला लागतं। आता हे ऑपरेशनचे दोन प्रकार आहेत, एक लॅप्रोस्कोपिक किंवा ओपन असू दे किंवा लॅप्रोस्कोपी असू दे। हे ऑपरेशन खूप छोटंसं असतं, हार्डली 1 ते 2 इंचाच्या इन्सिजन मधून केलं जातं आणि दुर्बिणीमध्ये 3 दुर्बिणीचे होल्स असतात, त्याच्याद्वारे आपण हे अपेंडिक्सचं ऑपरेशन करू शकतो। अपेंडिक्सचं ऑपरेशन जर वेळेत केलं नाही तर काय होऊ शकतं, तर जसं सांगितलं, हे फुटून शरीरामध्ये विषबाधा आणि इन्फेक्शन पसरून जाऊ शकतं आणि जी छोटीशी गोष्ट आहे ती मोठी होईल। म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं म्हणलं, एका पिशवीमध्ये माझ्या घाण आहे, ती उचलून मला घराच्या बाहेर ठेवायची, तर ती खूप सोपी असते, कारण की ती घाण एकवटलेली असते आणि त्या पिशवीत असते। जर ती पिशवीच फुटली आणि घरात सगळी घाण सांडली तर काय होईल, आधी मला ती सांडलेली सगळी घाण साफ करायला लागेल आणि ती परत दुसऱ्या पिशवीत टाकून ती बाहेर नेऊन टाकायला लागेल। सेम फुटलेल्या अपेंडिक्स मध्ये काय होतं, ती अपेंडिक्सची जी घाण आहे ती पोटाच्या आतमध्ये जमा होते आणि फुटायच्या आधी ती फक्त अपेंडिक्सच्या आतमध्ये असते। म्हणून हे दोन्ही ऑपरेशन, जे साधं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन आणि परफोरेटेड अपेंडिक्सच्या ऑपरेशन मध्ये हा खूप मोठा फरक आहे। आणि अपेंडिसायटिस मध्ये जर घाण अडकली असेल, ज्याला आम्ही अपेंडिकोलिथ म्हणतो, तर अशा वेळेस औषधांवर अपेंडिक्सचा इलाज करण्यापेक्षा ऑपरेशन करून अपेंडिक्स लवकरात लवकर काढलेलं कधीही योग्य आहे। अन्यथा ते फुटल्यानंतर जे छोटं ऑपरेशन आहे ते मोठं होऊन जाईल। काही लोक म्हणतात, डॉक्टर औषधं देऊन इंजेक्शन देऊन बरा होऊ शकतो का? तर जर माइल्ड पद्धतीचा अपेंडिसायटिस असेल, ज्याच्यामध्ये अपेंडिकोलिथ अडकलेलं नसेल, तर तिथं आपण हा ट्राय देऊ शकतो। पण जर अपेंडिकोलिथ अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पस फॉर्म झालेला असेल आणि जास्त सूज असेल, तर अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं कधीही योग्य असतं। म्हणून आजच्या याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारख्या 3 गोष्टी आहेत। अपेंडिक्स हे प्रत्येकाच्या शरीरात असतं, अपेंडिक्स कधीही काढलं जात नाही। अपेंडिसायटिस झाल्यानंतरच ते अपेंडिक्स काढलं जातं, म्हणून अपेंडिसायटिसला ट्रीटमेंट आहे, अपेंडिक्सला ट्रीटमेंट करायची गरज नाही। सो अपेंडिक्सवर जर काही आजार असला तर त्वरित संपर्क करा, कुठल्याही तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे किंवा सर्जनकडे संपर्क करून त्याच्यावर लवकरात लवकर इलाज करा आणि तुमच्या बाळाचं आयुष्य हे हमेशा निरोगी राहावं हीच आमची इच्छा आणि ऑलवेज बेस्ट लक, बेस्ट विशेस फॉर दॅट। आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून, सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा, जेणेकरून लोकांना अपेंडिक्स बद्दल जास्तीत जास्त माहिती पडेल। धन्यवाद आणि परत एकदा निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा।